मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत, भाग 8. गुरुदेवांना परत वंदन करून आम्ही परतलो. वाटेत राजकुमार अर्जुन लक्षातील बाण काढून परतताना आम्हाला भेटला. मी त्याला निरखून पाहिलं. त्याचा रंग आकाशासारखा निळसर होता. हनुवटी भाल्याच्या टोकासारखी निमुळती होती. त्याचे पाणीदार डोळे दोन्ही कानशिलांकडं निरुंद निमुळते होत गेले होते. त्याचं नाक सरळ तरतरीत होतं. कपाळ थाळीसारखं भव्य होतं. भुवया रेखीव होता. त्याचा सगळा चेहराच कमालीचा बोलका होता. घंटेसारखा मधुर आवाज काढत त्यानं बाबांना विचारलं, काय काका, आजच आलात का चंपानगरीहून? होय, या माझ्या पुत्राला कर्णांना घेऊन आलोय. अर्जुनानं माझ्याकडं पाहिलं. माझ्या डोळ्यांपेक्षा माझ्या कानातल्या कुंडलांकडंच तो जास्त आश्चर्यानं पाहत असावा. तो मला काहीतरी विचारणार होता. एवढ्यात आकाशातून एक कसलं तरी वेटोळं आम्हा दोघांमध्ये येऊन सपकन आदळलं. आम्ही सर्वजण दचकून 2 पावलं मागं गेलो. सर्वांनी काहीशा भीतीनं आणि बऱ्याचशा कुतूहलानं वर पाहिलं. वर राकट रंगाचा एक गरुड आपले धिप्पाड पंख फडफडवीत आकाशातून उभ्या आडव्या फेऱ्या मारत होता. मध्येच आपली भरगच्च मान वाकडी करून किनारी दृष्टीनं खाली जमिनीकडं पाहत होता. एक श्यामवर्णी भुजंग अगदी निश्चित पडला होता. त्याला परत उचलण्यासाठीच बहुता तो गरुड आकाशात फेऱ्या मारत होता. आकाशातून पडल्यामुळं बधीर झालेला सर्प थोडा वेळ तसाच पडून राहिला, पण क्षणभरातच वळवळत त्यानं हाताच्या पंजासारखी फणा काढली. 2-3 वेळा फुटकार सोडत त्यानं आपली आईटदार फणा इकडं तिकडं डोलवली आणि मग मात्र तो भिवून जीवाच्या आकांतानं वाटेल तशी वेडी वाकडी वळणं घेत वाट फुटेल तिकडे पळू लागला. विजेच्या गतीनं राजकुमार अर्जुनानं आपल्या हातातील धनुष्यबाण चढवला आणि तो त्या सुसाट धावणाऱ्या सर्पाचा वेध घेऊ लागला. एवढ्याच चौथऱ्यावरून कोणीतरी ओरडला, अर्जुना, हात खाली कर. त्या आवाजात मोठी शक्ती होती. अग्नीचा झटका बसल्यासारखा अर्जुनानं हात खाली घेतला. बाणाच्या वेगानं धावणारा तो सर्प क्षणार्धातच कडेच्या दगडी तटात कुठेतरी दिसानासा झाला. चौथऱ्यातून परत ध्वनी घुमला, अर्जुना, त्या यत्कश्चित सर्पाला मारण्यापेक्षा प्रथम तुझ्या स्वतःमधल्या सर्पाला ठेचून काढ. क्रोधाचा सर्प महाभयानक असतो. दुर्बलांवर हात उचलू नकोस. आम्ही चौथऱ्याकडं पाहिलं ते गुरुदेव द्रोण होते. एक उंच पण अत्यंत सौम्य चेहऱ्याचा युवक लगबगीनं अर्जुनाजवळ आला. त्याच्या पाठीवर हात ठेवून त्यानं त्याला अत्यंत मृदू स्वरात विचारलं, असं कसं एकदम धनुष्य उचललंस पार्था? अर्जुन गप्पच उभा राहिला. मी बाबांना तो उंच युवक कोण म्हणून डोळ्यांनीच विचारलं. ते माझ्या कानाजवळ हळूच पुटपुटले, ज्येष्ठ बांधव युधिष्ठिर. क्षणार्धातच त्या भव्य आखाड्यावरचे सगळे शिष्य अर्जुनाभोवती जमा झाले. सगळेच एकदम त्याला काय झालं म्हणून प्रश्न विचारू लागले. मी त्या घोळक्यातून बाहेर आलो. आजूबाजूचा आखाडा बारकाईनं पाहू लागलो, कारण उद्यापासून मला तिथं शिकायचं होतं. पण एकच प्रश्न माझ्या मनात एकसारखा घोळत होता, मला राजकुमारांबरोबर का बरं नाही शिकता येणार? गुरुदेव मगा म्हणाले की युद्धविद्या ही केवळ क्षत्रियाचं काम आहे. क्षत्रिय म्हणजे तरी काय? मी क्षत्रिय नाही काय? आणि नसल्यास होऊ शकणार नाही काय? माझं आणि शोणाचं नाव शाळेत नोंदवून आम्ही त्या भव्य महाद्वाराबाहेर आलो. बाबा काहीच बोलत नव्हते. शेवटी मीच त्यांना विचारलं, बाबा, मला का नाही राजपुत्रांबरोबर शिकता येणार? कारण तू क्षत्रिय नाहीस बाळ, ते म्हणाले. क्षत्रिय म्हणजे काय? जो राजकुलात जन्म घेतो तो क्षत्रिय. तू एका सूतकुलात जन्माला आहेस. समजावणीसाठी त्याने माझा खांदा हळुवारपणे थोपटला. कुल? राजकुलात जन्मणाऱ्यांना काय सहस्र हात असतात? त्यांनाच काय एवढं महत्त्व? तुला नाही कळायचं ते. उद्यापासून नियमितपणे या शाळेत येत जा
जे जे मिळेल ते शिकत जा. त्यांच्या उत्तरानं माझं समाधान झालं नाही. माझं मन वेड्यासारखं महाराज धृतराष्ट्र आणि गुरुदेव द्रोण यांची तुलना करू लागलं. प्रेमभरानं माझा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन आपल्या नसलेल्या डोळ्यांनी माझी कुंडलं पाहण्याचा प्रयत्न करणारे या हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र कुणीकडं आणि माझ्या सुंदर कुंडलांचा साधा निर्देशसुद्धा न करणारे हे गुरुवर्य द्रोण कुणीकडं. खरोखरच या महाराजांचे हे गुरुदेव कितीतरी वेगळे आहेत. काय तर म्हणे दुर्बलांवर हात उचलू नकोस. सर्पाला दुर्बल म्हणणारे हे कौरवांचे गुरुदेव शहाणे का व्यवहार शून्य? त्यांना माहीत नव्हतं का की तो काळा सर्प क्षणार्धात त्या राजपुत्र अर्जुनाला काळा निळा करू शकला असता? अर्जुन आणि माझ्यात एक सर्प पडावा ही घटना मग अशुभ नव्हती का? छे, मन किती विचित्र असतं. तो केवळ एक योगायोग होता. पण गरुडाला पाहिलं की मला शोणाचा तो प्रश्न नेहमी आठवतो. दादा, तू जाशील का रे गरुड पक्षासारखा उंच उंच? वेड्या शोणा, मी प्रत्यक्ष पाहिलंय की कधी कधी त्या गरुडाला सुद्धा आपल्या भक्ष्याच्या शोधासाठी कावळ्यासारखं या धरतीभोवतीच घोटाळावं लागतं. नाहीपेक्षा तो नक्कीच आकाशात नेहमी उंच राहिला असता. आम्ही राजवाड्यात परत आलो. आमची वाट पाहत शोण तसाच दालनात बसला होता. त्याच्या शेजारीच अमात्य वृषवर्मा उभे होते. संध्याकाळची धुसर छटा त्या सगळ्या राजवाड्यात पडल्यामुळं तो आकाशासारखा भव्य पण उदास वाटत होता. मी, अमात्य, बाबा आणि शोण राजवाड्यावरच्या दक्षिण दिशेच्या एका दालनात गेलो. बाबा त्या दालनात राहत असत. त्या दालनाला पूर्वेकडच्या बाजूला एक गवाक्ष होतं. त्याच्यातून मी बाहेर डोकावून पाहिलं. दूरवर युद्धशालेच्या भव्य आखाड्याभोवती दगडी तट अस्पष्ट दिसत होता. त्याला वळसा घालून गंगेचं पात्र शांतपणे वाहत होतं. सगळं हस्तिनापूर दिवसभर खेळून दमलेलं एखादं लहान मूल जसं झोपी जातं तसं हळूहळू शांत होऊ लागलं होतं. एक सेवक आत आला आणि त्यानं हातातल्या पलितानं कोपऱ्यातील इंगुदीचं तेल घातलेली मोठी दगडी समई पेटवली. अमात्य, बाबा आणि शोण यांचे अस्पष्ट चेहरे उजळून निघाले. सूतराज, काय झालं? नावनोंद केलं का तुमच्या पुत्रांचं? अमात्यांनी आस्थेनं बाबांना विचारलं. हो, बाबांनी नुसतंच उत्तर दिलं. त्यांचं मन कसल्या तरी सखोल विचारात गुंतलं असावं. ठीक आहे, तुम्हाला जे लागेल त्याची सूचना बाहेरच्या सेवकाला द्या. मी येतो आता. अमात्य निघून गेले. पाकशालेतून एक सेवक आमचं भोजन घेऊन आला. भोजन करून आम्ही बोलत बसलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे शोण अनेक प्रश्न विचारत होता. पण माझं मात्र त्या प्रश्नांकडे मुळीच लक्ष नव्हतं. मंचकावर बसल्या बसल्या मी कोपऱ्यातील दगडी समईतील इवल्याशा ज्योतीकडं पाहत होतो. जे जे प्रकाशमय होतं त्या सर्वांची मला अशीच विलक्षण ओढ वाटे. त्या ज्योतीकडं पाहता पाहता घडलेल्या घटना एका मागोमाग एक अशा माझ्या डोळ्यांपुढं उभ्या राहिल्या. त्या सगळ्यांची एक विचित्र मालिका गुंफण्याचा प्रयत्न माझं मन करू लागलं. आपले दोन्ही हात उंचावून माझ्याबरोबर येण्यासाठी रथामागोमाग रडवेला होऊन धावणारा शोण, सहसा आपला निर्णय न बदलणारे पण शोणाची ती अवस्था पाहून विरघळलेले बाबा, या हस्तिनापूरच्या राजवाड्याचं महाद्वार आम्ही ओलांडताच झंझावातासारखा बाहेर येऊन आमच्या पुढ्यात सर्वात प्रथम उभा राहणारा ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधन आणि त्याची ती ऐटदार चाल. कुरुवंशातील मी पाहिलेला तो सर्वात पहिला वीर होता. किती आस्थेनं माझ्या कुंडलांबद्दल त्यानं स्वतःचं मत सांगितलं. माझ्या खांद्यावर हात ठेवून तो किती आत्मीयतेनं माझ्याकडं पाहत होता. बस, राजपुत्र असावा तो दुर्योधनासारखा ऐटदार. माझा चेहरा ओंजळीत घेऊन तो आपल्या हाताच्या स्पर्शानं पाहणारे त्याचे वडील महाराज धृतराष्ट्र, राजवाड्याच्या समोरील तलावातल्या शुभ्र कमळासारखे दिसणारे विदुर, आम्हाला येथपर्यंत पोचवायला येणारे कौरवांच्या अफाट साम्राज्याचे अमात्य वृषवर्मा, आपल्याच तालात वेठ लागल्यासारखा मल्लविद्येच्या आखाड्यात एक पाय वर करून मंडलं घेणारा भीम,
वेंधळ्यासारखं विरासन घालून धनुर्धराचा आवडणारा अर्जुन, ज्यांच्या मनाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता, ते सागरासारखे गुरुवर्य द्रोण, लहान वयातच प्रौढांसारखा बोलणारा युधिष्ठिर. माझं मन चाळा म्हणून उगीचच युवराज दुर्योधन आणि अर्जुन, महाराज धृतराष्ट्र आणि गुरुदेव द्रोण, विदुर आणि युधिष्ठिर यांची तुलना करायचा प्रयत्न करू लागलं. पण त्या कुणाचीच एकमेकांशी तुलना होत नव्हती. सगळे कसे स्वतंत्र आणि आपलं असं वेगळंच अस्तित्व असलेले होते. जगात किती प्रकारची आणि कशा कशा स्वभावाची माणसं आहेत कोण जाणे. कोणाच्या कल्पनेतून ती निर्माण होतात का, कशासाठी ती निर्माण होतात, या जगाचा तो कल्पक कारागीर तरी कोण आहे. त्याचे हे सगळे मासले निर्माण करण्यात काय हेतू असावा. कारण एकसारखा दुसरा इथं दिसत नाही आणि दिसला तरी असत नाही. छे, या प्रश्नांना कधीच आणि कुठलीही संगतवर उत्तरं देता येत नाहीत हेच खरं. समोरच्या दगडी समयीतील इंगुदीचं तेल आता संपत आलं होतं. तिची ज्योत मंदावत होती. शोण केव्हाच झोपी गेला होता. दिवसभराच्या प्रवासानंतर निराजनगरीतल्या पायपिटीनं थकलेले बाबाही निद्राधीन झाले होते. मी हळूच उठलो आणि विझू पाहणाऱ्या त्या ज्योतीवर एक हळुवार फुंकर घातली. त्या विझणाऱ्या वातीतील तेलाचा जळकट धूर माझ्या नाकाला जाणवला. मंचकावर येऊन आडवा झालो. तो माझा हस्तिनापुरातला पहिलाच दिवस होता. स्मृती ही अतिथीसारखी लहरी असावी. ती केव्हाही मनाच्या द्वारात येऊन उभी राहू शकते. मला एकदम राधामातेची आठवण झाली. आज ती चंपानगरीतल्या आमच्या पर्णकुटीत एकटीच असणार या जाणीवेनं मी अस्वस्थ झालो. सगळी पर्णकुटी दिवसभर तिला खायला उठली असेल. मी तिथं नाही हे विसरून तिनं नेहमीप्रमाणे वसू वसू म्हणून मला अनेक हाका मारल्या असतील. खरोखरच आईचं मन आणि त्रिभुवनातल्या सगळ्या प्रेमाचं आगारच नाही का. येताना तिनं मला एक आठवण म्हणून चांदीची पेटी दिली होती. सगळं सोडून तिनं आपल्या लाडक्या पुत्राला ही जगावेगळी वस्तू का बरं दिली होती. ती म्हणाली होती, जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा त्या पेटीचं दर्शन घे. आपल्या आईच्या जागी तिला मान. खरंच किती भाबडं मन आहे तिचं. तिला काय कल्पना असणार की ती एक निर्जीव पेटी आईची जागा कशी भरून काढणार. माते, दुधाची तान ताकावर कधी भागली आहे का. पण काही झालं तरी तुझ्या भावना मला जपल्याच पाहिजेत. काही झालं तरी तुझी आठवण जीवनाच्या अंतापर्यंत मी अशीच जपीन. उत्तरीयात बांधलेली ती पेटी मी हळुवार हातानं सोडवली. आत्यंतिक श्रद्धेनं मी ती मस्तकी लावली आणि मंचकावरच्या एका कोपऱ्यात हळुवारपणं ठेवून दिली. जगात 3 व्यक्तींवर माझं नितांत प्रेम होतं. एक माझी आई, दुसरे बाबा आणि तिसरा निरागस शोण. तशीच 3 गोष्टींबद्दल मला अतिशय विलक्षण ओढ होती. एक आपल्या असंख्य लहरींच्या असंख्य मुखांनी माझ्याशी घटका बोलणारी गंगा माता. दुसरं माझ्यासाठी केव्हाही उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणारे आदित्य नारायण. आणि आता तिसरी ही आईनं दिलेली एक साधी खूण, चांदीची छोटीशी पेटी. त्या पेटीमुळं मला चंपानगरीची आठवण झाली. माझ्या मनाचं वासरू मातृभूमीच्या कासेला ढुसणं देऊ लागलं. त्यातून आठवणींच्या अनेक मधुर दुग्धधारा वाहू लागल्या. त्यांची गोडी चाखत चाखत मी तसाच केव्हा तरी झोपी गेलो.